रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी गावदेवी मंदिर नेरूळ नवी मुंबई येथे पोषम्मा पणगू नवी मुंबई पद्मशाली समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात मंदिर परिसरात बोनालू मिरवणूक काढण्यात आली। महिला डोक्यावर कलश घेऊन त्यावर ज्योत ठेवत मिरवणुकीत सामील झाले होते। पोषम्मा देवीला हार फुले अर्पण करून नारळ वाढवून मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देवीला प्रार्थना केली। नवी मुंबई पद्मशाली समाजाचे सरसचिव लक्ष्मीनारायण अरकल यांनी याप्रसंगी सांगितले की संपूर्ण नवी मुंबईमध्ये पद्मशाली समाजाचे 250 ते 300 घरे असून समाजाचे 1000 लोकांनी सभासत्व घेतले आहे। नवी मुंबई पद्मशाली समाजाकरिता डी.वाय. पाटील स्टेडियम समोर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून सदर ठिकाणी 300 स्क्वेअर फुटाचे कार्यालय समाजाने बुकिंग केले आहे। त्याचा ताबा डिसेंबरमध्ये समाजाला मिळण्याची शक्यता आहे। या कामी समस्त पद्मशाली समाज व दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहाय्य नवी मुंबई पद्मशाली समाजाला करावे असे आवाहन त्यांनी केले। समाजासाठी कार्यालय घेण्याचा जो संकल्प समाजाने घेतला आहे तो संकल्प नवी मुंबईतील पद्मशाली बांधवांच्या सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आम्ही पोषम्मा देवीला प्रार्थना केली आहे। यावेळी समाजाचे ज्येष्ठ माजी पदाधिकारी कट्टे कोल्हा मल्लेशम, कोषाध्यक्ष सदाशिव सब्बनवार, अशोक एलगेटी, महिला मंडळ उपाध्यक्ष सौ रुक्मिणी गाडेवार, लक्ष्मीकांत बोडा, लक्ष्मीनारायण श्रीगादी, विजयकुमार शिरपुरम व समाज बांधव हे आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सरचिटणीस लक्ष्मीनारायण अरकल यांनी समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानले। यावेळी समाजाच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले। सदर ही माहिती संकलित केली आहे मुंबईचे श्रीनिवास भीमनाथ यांनी।